मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवांचा ढिसाळ कारभार खासदार प्रणिती शिंदे यांच्या अचानक भेटीदरम्यान उघड झाला. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत रुग्णालयाची पाहणी करताना प्रसूत महिलांना दिला जाणारा आहार 1.5 महिन्यांपासून बंद असल्याचे तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले. पाहणी दरम्यान महिला रुग्णांना पुरुष विभागातच दाखल करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची सुविधा नसल्याने त्यांच्या सन्मान आणि गोपनीयतेचा भंग होत असल्याबद्दल खासदार शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्ण व नातेवाईकांनीही उपचारातील निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत तक्रारी केल्या. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. सोलापूरच्या सिव्हिल सर्जन यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांनी 5 दिवसात सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या असून अन्यथा कठोर प्रशासकीय कारवाईचा इशाराही दिला. आम्हाला प्रेशर आलं, मिटवून घ्या म्हणून दबाव आला. त्याला एकच सांगितलं, आम्हाला जे घडले आम्ही मिटवून घ्या. एकदा मला सांगितल्यावर कोणी काय मिटवून नाही घेऊ शकत. मी त्यांना मिटवून आता ती स्टॉप करून दाखवा. व्हिडिओ करणार होतो. तुमचा काय संबंध व्हिडिओ करायला? कुठल्या बेसवर तुम्हाला 5-6 दिवसात CS मॅडम बरोबर बसा, डॉक्टर बरोबर ह्या गोष्टीची पूर्तता 1 आठवड्यात झाली. मला पुढचं पाऊल उचलावं लागेल. सिंपल. आता मी लोकशाही पद्धतीने करते, नंतर मला पद्धत पडणार. कारण का शेवटी तुम्ही असो मी असो, आपण लोकांसाठी काम करू ना. मी वैयक्तिक काम ह्याच्यासाठी स्वार्थासाठी करते ना. तुम्ही करताय का वैयक्तिक? मग तुम्ही ज्या लोकांसाठी करताय त्यांच्याशी कशी भाषा वापरते किंवा त्यांना तुम्ही नीट उत्तरं दिली. 1-2 लोक असतात ना, तुम्हाला हे बोलते नाही. 1 मिनिट. तुम्हाला हे पटतं की महिला नाही, ऐका ना मॅम, त्यांच्या रूम मध्ये पुरुष तुम्ही बरोबर आहे. त्यावेळी 1 मिनिट. दुसरी रूम रिकामी आहे, तिसरी नाही ती पण रूम रिकामी नसते. आता 4 दिवस झाले पेशंट डिस्चार्ज झाले, आता पुन्हा फुल होत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्या पेशंटच्या तोंडातून अन्नच काढून घेतलंय. डाएट त्यांना चालू करा म्हणून आम्ही सांगितलं, ते करत नाहीये. आम्ही ऍडमिट करताय तिथे नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिला आहेत आणि तिथे जेंट्सना ऍडमिट करतायत. एक वेगळी सेपरेट रूम आहे जे तुमची ऑफ्थॅल्मॉलॉजीची, ती रिकामीच आहे. तिथे न ठेवता जेंट्सच्या रूममध्ये ऍडमिट करतायत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे साताऱ्याचा टेंडर जेवणाचं, त्याला बिल नसल्या भरल्यामुळे 1 महिना झाले ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट्सना जेवणच मिळत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचं CBC पॅथॉलॉजी टेस्टसाठी जे डायनोड लागतात, ती डायनोड मशीन गेले 1 वर्ष इकडे नाहीये. मशीन आहे आणि त्या डायनोड नाहीये त्याच्यामध्ये, आणि म्हणून CBC इथे होत नाहीये. CBC आउटसोर्स करावं लागतंय. आणि चौथी गोष्ट, 34 स्टाफची मंजुरी आहे, पण आता सध्या फक्त 25 लोक कामावर आहेत. ते पण आहेत का नाही अजून मला त्याच्यात पटलं नाहीये. आणि ज्या जानकर मॅडम आहेत त्यांचे इथे दुर्लक्ष होत आहे. मी तुम्हाला सविस्तर पत्र पाठवते मॅडम. 1 आठवड्यात याची पूर्तता आपण करावी. मी परत या ठिकाणी येऊन बघणार आहे, नाहीतर मला मग दुसरा आणि मी आता स्वतः CSR मधून तुम्हाला डायनोज देते 20,000चे 2 देते मी तुम्हाला. कारण का किती थांबणार आम्ही. तुम्ही लोकांना वेठीस न धरता ताबडतोब आज इन्स्ट्रक्शन द्या की मेल आणि फिमेल सेपरेट झालं पाहिजे. हे टोटली चुकीचं आहे. महिलांवर ह्या ठिकाणी प्रायव्हसीवर अतिक्रमण होत आहे. आणि त्या जेवणाच्या माणसाला, ते टेंडरवाल्याला आता